हे बघा, मस्त अशी आपली पालक कांदा बटाटाची कुरकुरीत मस्त छान चविष्ट अशी भजी तयार झाली. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पालकची छान ताजी जुडी आणली आहे बघा, मोठी जुडी. तर इतकी तर पालकची भाजी आम्हाला संपत नाही, ह्यातली अर्धी केली तरी बास होईल. तर म्हटलं चला, नाहीतरी थोडंसं संध्याकाळी खायला काहीतरी लागतंच. तर मग ह्याची भजी करते मी. दाखवते तुम्हाला. यातली अर्धी काढून घेते, इतकी काढून घेते आणि ही अर्धी निवडते. छान ताजी हिरवीगार भाजी आहे. हे बघा, भाजी करण्यासाठी काढून घेतली आणि ही निवडून घेते. पानं करून काढून घेते. तसं तर आपण बघा अशी अख्खी पालकची पानं काढून ह्याची पण भजी करू शकतो मस्त, पण मी तशी नाही करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, दाखवते तुम्हाला मी कशी भजी करते ती. जरा अशी ही चांगली पानं काढून घेते. थोडी थोडी देठं घ्यायची, अगदी नुसती पानं नाही घ्यायची. हे बघा, अशी निवडून मस्त घेतली. आता ही धुवून घेते. धुवून बारीक चिरून चांगली घ्यायची. कोणतीही भाजी ना आपण पहिली धुवून घ्यायची. हे बघा, हे 2 बटाटे सोलून घेतलेत आणि 1 कांदा हे चिरून घेते. पालक धुवून पण चिरून घेते. हे बघा, मस्त बारीक पालक असा छान चिरून घेतला, एकदम बारीक चिरलाय. कांदा पण चिरून घेते उभा आणि बटाटे पण उभे चिरून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बटाटा किसून पण घ्या, मी चिरूनच घेणार आहे. हे बघा, कांदा पण उभा चिरलाय मस्त बारीक आणि बटाटा पण तसाच उभा चिरलाय. तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मी मुद्दाम उभा पातळ चिरून घेतला. एकच बटाटा घेतला, एक ठेवून दिला, जास्त होईल. चला तर आता ह्यात सगळं बाकीचं साहित्य घालते मी. एका बाउलमध्ये हे कांदा बटाटा चिरून घेतलेले टाकते. पालक पण त्यात घालून घेते चिरलेला बारीक. हे बघा, ह्यात मी ना एक वाटीभर बेसन पीठ घेतले, पण थोडंसं ठेवणार आहे. जर लागलंच तर मग नंतर वापरेन मी. पाणी मात्र अजिबात नाही वापरायचं. आता त्यात मी तिखट मीठ घालते. हे बघा, आलं घातले, आल्याची पेस्ट आहे, लसूणची पेस्ट आहे, ही मिरचीची पेस्ट थोडी थोडी घातली, अगदी पाव चमचा. त्याने जरा छान चव येते. कोणत्या पण वस्तूला आलं लसूण घातलं की, हिरवी मिरची घातली की. मीठ घातलं, हळद घातली थोडी, थोडं लाल तिखट, जिरं घातलं बघा, आणि थोडासा एक चिमूटभर ओवा हातावर चोळून घालते. हे बघा, हे सगळं साहित्य आपण कोणतीही भजी करताना घालतोच. आता हे चांगलं मिक्स करून घेते. पाणी अजिबात नाही घालायचं, कारण पालकला लगेच पाणी सुटतं ना. आधी मी बघते, चांगलं कुस्करून पीठ घ्यायचं. लागलं तर 1-2-3 थेंब पाणी घालेन, पण आधी घालायचंच नाही. जशी आपण कांदा भजी करतो ना, कोरड्या पिठात कांदा मिक्स करतो, तसंच हे पण करायचं. हे बघा, अगदी मुटका होतो लगेचच, अजिबात पाणी नाही लागणार त्याला. सगळं मिक्स करून घेते चांगलं. थोडंसं पीठ राहिलेलं आहे, ते काय वापरत नाही मी, लागणार पण नाही. हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलं पीठ, कारण पालक जरासा जरी हाताने असं चोळला तरी लगेच त्याला पाणी सुटतं. हे बघा, पीठ तसंच ठेवलं आहे. चांगलं मिक्स करून घेते एकदम छान. हे बघा, चांगला एकजीव झाला पाणी न वापरता. पालकची भजी आपण नेहमी करतो, पण अशी पण एकदा करून बघा, छान कुरकुरीत मस्त होतात अगदी. चला आता करायला घेते. हे बघा, कढई ठेवली, लोखंडी कढई ही माझी. तळायच्या वस्तू मी ह्यातच तळते. हे छान मिक्स करून घेतलेलं पीठ आहे. आता भजी घालायला घेते ह्यात. तेल तापलंय. हे बघा, अशी जशी आपण इतर कांदा भजी वगैरे घालतो तशीच ही पण घालायची,
पण कांदा आणि बटाटा उभा चिरल्याने काय होतं, छान त्याला अशी मस्त म्हणजे असे टोकं सुटतात आणि कुरकुरीत पण होतात मस्त. नाहीतर मग पालक कसा, जरा पालक मऊ असतो ना, कांदा बटाटा उभा चिरून घातल्याने त्याला कुरकुरीतपणा येतो चांगला. अगदी 10 मिनिटात पण ही भजी होतात अशी पटकन. हे बघा, अशी तळून घेते मस्त दोन्ही बाजू चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत. दाखवते तुम्हाला. हे बघा कशी झालीत कांदा भजीसारखी. काढून घेते आणि दुसरी घालते. आणि अशीच ही गरम गरम खायला घेतली तर खूप छान लागतात. भजी आपण कोणतीही गरम गरमच खातो. हे बघा काढून घेतली, आता दुसरी घालते. काही वेळेला काय होतं, बऱ्याचदा म्हणजे पालक आवडत नाही, पालकची भाजी आवडत नाही मुलांना, मोठ्या माणसांना पण कोणाकोणाला आवडत नाही. आमच्याकडे आवडते, मुलं पण खातात पालकची भाजी. पण कधीतरी म्हटलं चला आज भजी करूया, अर्धी भाजी करू आणि अर्धी पालक भजी. थोडं जरा गॅस बारीक मोठा करून तळायची, म्हणजे अगदी लाल पण नको व्हायला आणि कच्ची पण नको राहायला, अशीच तळायची. हे बघा अगदी बाहेर आपण खातो बघा पालक के पकोडे, तशी होतात मस्त घरच्या घरी पण छान. आणि पालक तर नेहमीच आणला जातो आपल्या घरात. झाली तळून बघा. मस्त अशी काटेरी होतात चांगली. हे बघा झाली भजी करून. हे बघा एकदा करून बघा अशी भजी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा